नमस्कार मंडळी, महिन्याच्या 30 दिवसासाठी लागणाऱ्या 30 वेगवेगळ्या आणि नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपीजची सिरीज आपल्या चॅनलवरती चालू झाली होती। याचे 2 एपिसोड मी अगोदरच अपलोड केलेले आहेत। तुम्ही पाहिले नसाल तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की एकदा चेक करून पहा। या अगोदरच्या 2 एपिसोड्समध्ये मी दोन्ही व्हिडिओमध्ये 10 वेगवेगळ्या आणि नवनवीन प्रकारचे नाश्ता रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या। याही व्हिडिओमध्ये मी 10 नाश्ता रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। रेसिपी अगदी इंटरेस्टिंग असणार आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आता बनवूयात आजची पहिली रेसिपी। सुरुवातीला एका बाउलमध्ये घेतले मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून त्याची साल काढून किसून घेतले। त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे किसलेलं पनीर घातलं आहे। पनीर पूर्णपणे ऑप्शनलच आहे, असेल तरच वापरा। आता मी यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या इथे वापरू शकता। मी यामध्ये वापरला आहेत कांदा, गाजर, बीन्स, स्वीट कॉर्न आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ। तर मी इथे काही मसाले घालत आहे, त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे। चाट मसाला नसेल तर स्किप देखील करू शकता किंवा मग अर्धा लिंबाचा रस देखील यामध्ये वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस चमच्याने मी असे मिक्स करून घेत आहे। इथे आपलं स्टफिंग तयार आहे। तर या ठिकाणी मी ब्राउन ब्रेड घेतला आहे, तुम्ही मैद्याचा ब्रेडही इथे वापरू शकता। आता या ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत, कारण या कडा वापरून आपण फ्रेश असे ब्रेड क्रम्स बनवणार आहोत। आता कट केलेल्या ब्रेडच्या कडा मिक्सरच्या भांड्यात घालून 2 मिनिटे हे फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकताय इथे आपले ब्रेड क्रम्स तयार झालेत। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ। त्यानंतर एका बाउलमध्ये घेऊ 2 चमचे मैदा, त्यामध्येच घालू अर्धी वाटी पाणी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीने। तर इकडे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे। आता ब्रेडची स्लाइस या पाण्यामध्ये बुडवून एक्स्ट्राचं पाणी प्रेस करून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बनवलेलं जे आपलं मिश्रण आहे त्याच्यातलं थोडंसं स्टफिंग घेऊन थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि हे ब्रेडच्या मध्यभागी ठेवून अशा प्रकारे याला रोल करून बंद करून घ्यायचं आहे। याच्या कडा देखील आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तेलामध्ये आपण रोल सोडल्यानंतर तो फुटू नये किंवा त्याच्यामध्ये तेल आतमध्ये जाऊन बसू नये यासाठी। तर मी इथे अशा प्रकारे याचा रोल बनवून घेतलाय। आता बनवलेला रोल मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचा आणि पटकन ब्रेड क्रम्समध्ये घालून रोलला ब्रेड क्रम्सने आपल्याला कोट करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपला रोल तयार झाला। आता याच प्रकारे मी बाकीचेही रोल बनवून घेते। तर इथे मी सगळे रोल्स तयार करून घेतलेत। आता हे आपण फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलंय आणि गॅस मीडियम ठेवून हे रोल्स सावकाश तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। एक मिनिटांनंतर हे झारीने अशा प्रकारे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत। हे रोल्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही, नाहीतर ते मग फुटतात किंवा मग आतमध्ये तेल जाऊन बसतं। त्याच्यामुळे आपल्याला 1 मिनिट थोडेसे कडक होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हलवायचे आहेत। 2 मिनिटे याची एक बाजू तळल्यानंतर बाजू पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील 2 ते 3 मिनिटे हे फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। तर इथे मी हे एकूण 5 मिनिटे रोल्स फ्राय करून घेतलेत। तर मीडियमच गॅस आपल्याला ठेवायचा आहे तळत असताना। आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचेही रोल्स आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे ब्रेड रोल्स तळून घेतलेत। वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले वेज ब्रेड रोल्स इथे तयार झालेले आहेत। हे तुम्ही गरमागरम टोमॅटो केचप सोबत किंवा मग मायोनीज सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप मस्त चविष्ट लागतात, लहान मुलांना तरी नक्कीच आवडतील। एकदा नक्की बनवून बघा तुम्ही। आता बनवूयात आजची दुसरी नाश्ता रेसिपी। त्यासाठी इथे मी बाउलमध्ये 1 कप रवा घेतला आहे, जो आपण नेहमी उपमा बनवण्यासाठी वापरतो तो हा रवा आहे।
त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। दही जास्तही आंबट नसावं आणि जास्त गोडही नसावं, मीडियम असावं। त्यानंतर 1 कप भरून मी यामध्ये पाणी घातलं आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपण रवा वापरलाय आणि रवा भिजण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे झाकण लावून अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे। 10 मिनिटांनंतर झाकण काढलं। आता याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या। तर इथे मी वापरलेला आहे 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो एकदम बारीक चिरून, 1 गाजर घेतला आहे एकदम बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर घातली आहे थोडीशी आणि आता चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। आता हे आप्पे आहेत ते छान असे टेस्टी होण्यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हवं तर जिरे देखील घालू शकता आणि आता तयार तडका आपल्याला या आप्पेच्या मिश्रणावरती घालायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा घालायचा आहे, त्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतील। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आता हे आप्पे बनवण्यासाठी पीठ तयार आहे। त्यानंतर इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळीकडून थोडं थोडं तेल घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा, आणि हे तेल आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडून असं पसरवून घ्यायचं आहे। आता तयार बॅटरपैकी थोडं थोडं बॅटर घालून आपल्याला आप्पे घालून घ्यायचे आहेत या पात्रामध्ये। तर बघा, या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे, साधारण 1-1 टेबलस्पून होईल एवढं। तर इथे बघा, हे मी सगळे आप्पे पात्रामध्ये घालून घेतले। आता याच्यावरती आपल्याला झाकण लावायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला एक साधारण 2 ते 3 मिनिटे हे आप्पे असेच शेकून द्यायचे आहेत किंवा शिजून द्यायचे। 3 मिनिटांनंतर झाकण काढलं। आता आप्पेची आपल्याला बाजू पलटी करून द्यायची आहे या पद्धतीने। तर बघू शकताय अगदी छान असा आप्पेला कलर आलाय। तर बघा, इथे मी सगळे आप्प्यांची बाजू पलटी करून घेतली आहे। आता याच्यावरती पुन्हा झाकण लावू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे आप्पे शेकून घ्यायचे आहेत। यावरून हवं तर तुम्ही तेल देखील घालू शकता आणखी, पण इथे मला गरज वाटत नाहीये त्यामुळे मी घातलेलं नाहीये। 3 मिनिटांनंतर बघा, पुन्हा झाकण काढलं। तर इथे बघू शकताय अगदी छान असे आप्पे इथे तयार झालेले आहेत। आता हे काढून घेऊयात। तर इथे आपले इन्स्टंट असे रव्याचे आप्पे तयार झाले आहेत। हे तुम्ही अगदी सकाळच्या घाईमध्ये 10 ते 15 मिनिटाच्या आत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे आप्पे देऊ शकता, जर तुमची मुलं एकदम लहान असतील 5 वर्षाच्या आतील तर। आता बनवूयात आजची तिसरी रेसिपी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून साल काढून किसणीवरून किसून घेतलेत। आता याच्यामध्ये घालू 1.5 कप गव्हाचं पीठ। तर इथे गव्हाचं पीठ आणि बटाट्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे किंवा कमी जास्त झालं तरी चालतं, काही हरकत नाही। त्यानंतर याच्यामध्ये घालायचे 2 चमचे पांढरे तीळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा असा हातावरती थोडासा क्रश करून घालायचा, म्हणजे फ्लेवर छान उतरतो। त्यानंतर घालायची आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचंय। 1 छोटा चमचा इथे मी गरम मसाला घातलाय। त्याच चमच्याने हळद घेतली आहे 1 चमचा, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचे। अगोदरच हे पीठ बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे, म्हणजे मग पीठ मळण्यासाठी पुढे किती पाणी लागणार आहे याचा अंदाज आपल्याला येईल। इथे मी हे पीठ बटाट्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून पीठ छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचंय। पाणी एकदमच न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडं घालायचंय। तर बघा, इथे मी हे पीठ छान असं मळून घेतलंय आणि हे पीठ मळण्यासाठी मला पाव कप पाणी लागलं आहे साधारण। तर इथे पीठ मळून तयार आहे। आता पराठे बनवायला घेऊ। त्यासाठी मी या पिठाचे एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत। तर घेतलेल्या या प्रमाणामध्ये 6 पराठे तयार होतात। आता गव्हाचं पीठ वापरून पराठे लाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे अर्धी चपाती लाटली की वरून थोडंसं तेल लावायचं आणि चपाती फोल्ड करायची आणि पुन्हा थोडंसं तेल लावून पुन्हा चपाती फोल्ड करायची आहे,
जशी आपण नेहमी चपाती बनवतो त्या पद्धतीने। आणि आता हे आपल्याला त्रिकोणी किंवा गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे। तर मी इथे त्रिकोणी आकारातच हा पराठा बनवणार आहे, कारण लहान मुलांना असं काहीतरी वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे असणारे पदार्थ आवडतात। ते पदार्थ ते अगदी आवडीने खातात देखील आणि दिसायलाही खूप छान दिसतं। तर इथे मी त्रिकोणी शेपमध्ये हा पराठा लाटून घेतलाय। आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी तवा गरम करून घेतलाय। आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ सगळीकडून आणि आता पराठा तव्यावर टाकून घेऊ। आता साधारण अर्ध्या 1 मिनिटाने पराठ्याची बाजू पलटी करायची आणि वरून तूप लावायचं। मी इथे तूप लावलंय, तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। आता पुन्हा पराठा पलटवून दुसऱ्याही बाजूने तूप लावून घ्यायचं। तर इथे बघू शकताय पराठा छान असा टम्म फुगला आहे। तर बघा इथे पराठा छान भाजून घेतलाय। आता काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचेही पराठे बनवून घेते। तर इथे आपला आलू पराठा तयार झाला आहे। तर हा तुम्ही दह्यासोबत वगैरे खाऊ शकता। चवीला अतिशय खमंग लागतो आणि तितकाच हा पराठा मऊ लुसलुशीत होतो। हा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, नक्कीच ते आवडीने खातील। सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट ही रेसिपी तयार होते, त्यामुळे नक्की करून बघा। आता बनवूयात आजची चौथी नाश्ता रेसिपी। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर हा नेहमीचा उपमा बनवतात तोच रवा आहे। यामध्येच घालू अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तर हे जिन्नस तुम्ही घरातल्याच एखाद्या कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता। त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे याला छान अशी आंबट गोड अशी टेस्ट येते। त्यानंतर घातलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचंय। इथे मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीये। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यावर एखादं झाकण ठेवू आणि 10 मिनिटांसाठी हे भिजण्यासाठी ठेवायचे, कारण यामध्ये आपण रवा वापरलाय। 10 मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे आणि 1 मिनिटवर आपल्याला हे फिरवून घ्यायचंय, जास्त नाही फिरवायचं। तर इथे मी हे मिश्रण छान असं फिरवून घेतलंय। तर इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवायची आहे। तर इथे हे मिश्रण मी सॉस बॉटलमध्ये भरून घेणार आहे। तर तुम्ही याऐवजी छोट्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणाला खिळ्याने होल पाडून ते देखील वापरू शकता, किंवा मग दूध बॅगमध्ये हे मिश्रण भरून पुढचं टोक थोडंसं कट करून हा डोसा तुम्ही बनवू शकता। सॉस बॉटलला मी झाकण लावून घेतलंय। आता डोसे बनवूयात। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोसा बनवायचा आहे तर हे मिश्रण सॉस बॉटलमध्ये का भरलंय? तर हा डोसा आपण नवीन आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करून घेतलाय। गॅसची फ्लेम मीडियम करू आणि या पद्धतीने गोलाकार बॉटल फिरवत डोसा पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर अशी डिझाइन काढून घेत हे कव्हर करून घ्यायचंय या पद्धतीने। तर असे हे नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे आणि अट्रॅक्टिव्ह असे नाश्त्याचे प्रकार तुम्ही लहान मुलांना बनवून दिलेत की ते आवडीने खातात। त्यामुळे नक्की ट्राय करा असे पदार्थ तुम्ही। इथे मी 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर हा डोसा शेकून घेतलाय। आता हे रोल करून घेऊ। तर बघू शकताय किती मस्त जाळी दिसतेय या डोशाला। तर असे दिसायला वेगवेगळ्या शेपमध्ये आणि नेहमीपेक्षा वेगळे आणि आकर्षक असे हे पदार्थ दिसले की मुलं अगदी पटकन आणि आवडीने खातात। त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा। अगदी खूपच सोपी रेसिपी आहे। इथे मी याच पद्धतीने बाकीचेही डोसे बनवून घेतलेत। तर हे अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेले डोसे नक्कीच मुलांना आवडतील। तर तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबतही खूप छान लागतात। नक्की करून बघा। यानंतरची 5वी रेसिपी बनवूयात। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलंय। आता याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ, 1 कांदा एकदम बारीकसर असा चिरून, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या भरून आपल्याला सुरुवातीला पाणी याच्यामध्ये घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर सुरुवातीला मी 2 वाट्या पाणी घातले, गरज वाटली तर आणखी घालणार आहोत।
तर इथे बघा हे मी मिक्स करून घेतले आणि मिश्रण एकदम घट्टसर आहे। आता आणखी एक वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर इथे पाण्याचं प्रमाण हेच परफेक्ट नसणार आहे, कारण तांदळाच्या पिठावरती पण अवलंबून आहे की किती पाणी लागेल। मी इथे अंदाजाने तुम्हाला सांगितले 3 वाट्या एवढं। आता याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे। आपण जो उपमा वगैरे बनवण्यासाठी वापरतो तो हा रवा आहे आणि आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेणार आहोत। त्यानंतर इथे बघा हे जे घावणाचं पीठ आहे ते अगदी छान असं तयार आहे। रवा अगदी छान असा भिजला गेलाय। आता घावणे बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पॅन गॅसवरती ठेवलाय। आता पॅनला सगळीकडून तेलाने ग्रीस करून घ्यायचे, म्हणजे मग घावणे चिकटत नाहीत, अगदी इझिली निघतात। आता हे घावणांचं पीठ आपल्याला अशा पद्धतीने या पॅनमध्ये सोडून घ्यायचंय। सुरुवातीला असं कडेने सोडायचं आणि मग शेवटी असं मधून सोडायचंय। आता याच्यावरती असं झाकण लावायचं आहे साधारण 10 ते 12 सेकंदासाठी। अगदी थोडाच वेळ आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचंय, कारण याची वरची बाजू आहे ती चांगली सुकली जाते। इथे बघा 10 ते 12 सेकंद झाली आहेत। आता झाकण काढलंय। आता इथून पुढे 2 मिनिटे आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे घावण शिजू द्यायचे किंवा शेकून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर याच्या कडा बघा आपोआप अशा सुटल्या जातात किंवा मोकळ्या होतात। आता हे घावण असं उलटण्याने पलटवून घ्यायचे। तर बघा अगदी छान असं एका बाजूने हे शेकलं गेलंय। आता दुसऱ्याही बाजूने मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटे हे घावण शेकून घेऊ। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान असं हे घावण शेकलं गेलंय। आता हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी दुसरंही घावण बनवून दाखवते। तर बघा सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलंय पॅनला आणि आता हे मिश्रण आपल्याला तव्यावरती असं सोडून घ्यायचंय। त्यानंतर याच्यावरती झाकण लावायचे आपल्याला 10 ते 12 सेकंदासाठी। थोड्या वेळाने झाकण काढायचे आणि 2 मिनिटं आपल्याला या बाजूने हे घावण शेकून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर याची बाजू पलटी करायची आहे। तर बघू शकताय अगदी छान असा रंग आला याला आणि आता 3 मिनिटांनंतर पुन्हा पलटवायचे। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान असं घावण शेकलं गेलंय। तर इथे आपली तांदळाच्या पिठाची एकदम इन्स्टंट अशी घावणं तयार झाली आहेत। अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे। सकाळच्या घाईमध्ये अगदी पटापट तुम्ही हे बनवू शकता, जास्त वेळ अजिबात लागत नाही। तर ही घावणं तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर तुम्हाला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अगदी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात आणि खूप टेस्टी लागतात खायला। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बनवूयात आजची 6वी रेसिपी। त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचा रवा घेतला आहे, ज्यापासून आपण खीर वगैरे बनवत असतो तो। याला काही लोक दलिया सुद्धा म्हणतात। इथे मी कुकर गरम करून घेतलाय। आता यामध्ये साधारण 2 चमचे तूप घातलं आणि 1 कप दलिया घातला। आता हे 3 ते 4 मिनिटे मीडियम गॅसवर हा दलिया फुलेपर्यंत किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 4 मिनिटांनंतर बघा इथे दलिया चांगला फुलला आहे आणि व्यवस्थित असा परतला देखील गेलाय। आता ज्या कपने दलिया घेतला त्याच कपने 2 कप पाणी घालायचं। दलिया तुपावरती अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे तो शिजल्यानंतर चिकट न होता अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ देखील घातलंय। आता यावर झाकून कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता। तर आता झाकण उघडून बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकताय दलिया एकदम परफेक्ट शिजला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी कढई गॅसवर तापवून घेतली आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल। तेल गरम झालं की घालायची अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला मुठभर शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे परतवून घ्यायचे। त्यानंतर घातली बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एकदम बारीकसर असं चिरलेलं गाजर। गाजर लवकर शिजत नाही त्यामुळे मी अगोदरच घातलंय। आता 1 मिनिटभर हे परतवून घेऊ। त्यानंतर मी इथे चिमूटभर हिंग घातला आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। आता हे थोडंसं परतवून घेऊ। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातला आहे। आता कांदा 2 ते 3 मिनिटे चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे।
इथे तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या इथे वापरू शकता, नसतील तर फक्त कांदा घातलात तरी चालेल। कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मी मीठ घातलंय। आता हे परतवून घेऊ। 3 मिनिटांनंतर बघा कांदा परतला गेलाय। आता शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी मटार। तर हा फ्रोझन मटार असल्यामुळे मी सगळ्यात शेवटी घातलाय, कारण हा पटकन शिजतो। त्याचबरोबर मी इथे थोडीशी हळद देखील घातली आहे आणि हे आता छान असं परतवून घ्यायचंय। आता यामध्ये शिजवलेला दलिया घालायचा आहे आणि दलिया या भाज्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघतच असाल किती छान असा मोकळा आणि सुटसुटीत हा दलिया शिजला गेलाय। इथे मी दलिया मिक्स करून घेतलाय। आता यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून लो गॅसवर एक वाफ काढायची आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्त वाफ लागली आहे। आता दलिया आपल्याला लगेचच सर्व करायचा आहे। गव्हाचा दलिया अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन हा तुम्ही बनवू शकता। आता बनवूयात आजची 7वी रेसिपी, इन्स्टंट असे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे। इथे मेदूवडे तयार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। तर इथे तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकताय, मी इथे रेशनच्या तांदळाचं पीठ वापरलंय। त्यानंतर ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी दही घातलं आहे। तुम्ही हे वडे फक्त पाणी वापरून देखील बनवू शकता, पण दही वापरल्यामुळे हे वडे खूपच चविष्ट लागतात। 1 वाटी दही शक्य नसेल तर 1 वाटी ताक देखील तुम्ही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये घातली बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, ओल्या नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही इथे वापरू शकता। वडे खाताना हे खोबऱ्याचे काप दाताखाली आले की खूप मस्त लागतात, त्यामुळे मी वापरले आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनलच आहेत। त्यानंतर मी घातलं चवीनुसार मीठ आणि 1 वाटी भरून पाणी। ज्या वाटीने आपण दही आणि पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणीही घालायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर इथे मला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालतीये। आता हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचंय एकसारखं। तर इथे बघा मी हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि याची कन्सिस्टन्सी काहीशी अशा प्रकारची ठेवायची आहे आपल्याला। आता हे मिश्रण एका कढईमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि कढई गॅसवर ठेवून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला कढई तापेपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कढई तापली की फ्लेम मीडियम करून 4 ते 5 मिनिटे हे पीठ पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 2 मिनिटांनंतर बघा पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता आणखी 2 ते 3 मिनिटे आपल्याला पीठ शिजवावं लागेल। तर बघा इथे एकूण 4 मिनिटांनंतर पीठ किती घट्टसर झालं आहे। तर बघू शकताय हे पीठ कढईला न चिकटता याचा एका ठिकाणी असा गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपलं पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे। आता गॅस बंद करू आणि झाकून 5 मिनिटं हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवू, म्हणजे चांगली या पिठाला वाफ लागेल। 5 मिनिटांनंतर एका बाउलमध्ये हे पीठ ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचंय, जास्त नाही, आपण हाताने पिठाला स्पर्श करू शकू इतपत हे पीठ गरम असायला पाहिजे, जास्तही थंड नाही करायचं। इथे मी पिठाला आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतेय आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतेय। पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा हाताला थोडंसं तेल लावून या पिठाचे हव्या त्या आकारामध्ये मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता। तर इकडे मी सर्व मेदूवडे बनवून घेतले आहेत। तर 1 वाटी पिठामध्ये माझे इथे 13 मेदूवडे तयार झाले आहेत मीडियम साईजचे। आता हे आपल्याला तळून घ्यायचे। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। आता गॅस मध्यम ठेवून वडे तेलामध्ये सावकाश सोडून घ्यायचे आहेत। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिट वडे अजिबात हलवायचे नाहीयेत, नाहीतर मग ते तुटतात किंवा मग जास्त तेलकट होतात।
1 मिनिटांनंतर वडे थोडेसे हार्ड झाले की अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर याची एक बाजू तळली गेली की पलटवून दुसऱ्या बाजूने देखील हे वडे 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवर गोल्डन होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत। इथे एकूण 5 मिनिटांनंतर बघा वडे परफेक्ट तळले गेले आहेत आणि रंग देखील परफेक्ट गोल्डन ब्राऊन आलेला आहे। आता वडे तेलातून काढून घ्यायचेत आणि बाकीचेही वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। इथे तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट असे मेदू वडे तयार झालेत। हे तुम्ही एखाद्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। वरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट असे हे मेदू वडे खायला खूप मस्त चविष्ट लागतात, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आता बनवूयात आजची 8वी रेसिपी। त्यासाठी मी इथे एका भांड्यात 2 ग्लास पाणी उकळून घेतलंय। आता यामध्ये घालू 1 जोडी पालक आणि आता 1 मिनिटभर आपल्याला पालक या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे। 1 मिनिटानंतर पालक पाण्यातून बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर थंड झालेला पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि त्यातच घालायच्या आहेत 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं आणि आता हे थोडंसं पाणी घालून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। बनवलेली पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते देखील हिसळून यामध्येच घालायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर मी इथे 2 कप गव्हाचं पीठ वापरलंय। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घालू अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून। त्यानंतर घालायचे 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे या पालकच्या पेस्टमध्ये, म्हणजे मग पुढे आणखी किती पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल। इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलंय। आता थोडंसं पाणी आपल्याला आणखी लागणार आहे हे पीठ मळण्यासाठी। अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीसाठी नेहमी पीठ मळत असतो त्या पद्धतीने। तर मी इथे चपातीच्या पिठासारखं हे पीठ मळून घेतलंय। आता या पिठाला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचंय आणि झाकण लावून 10 मिनिटांसाठी रेस्ट होण्यासाठी हे पीठ ठेवून देऊ। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे पीठ रेस्ट होऊ न देता तेव्हाच देखील पराठे बनवू शकता। 10 मिनिटांनंतर आता इथे पीठ भिजलं गेलंय। आता तयार पिठातील एक छोटा गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये बुडवून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघा इथे अर्धी चपाती लाटून झाली आहे। आता याच्यावरती अर्धा चमचा तेल लावायचं आहे आणि चपाती फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा तेल लावून डबल फोल्ड करायची आहे, जसं आपण घडीची चपाती बनवतो त्याच पद्धतीने। आणि आता पिठाचा वापर करून याचा गोल किंवा त्रिकोणी शेपमध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठे बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी इथे एकदम सोपी आणि कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे नक्की करून बघा। तर इथे मी त्रिकोणी शेपमध्येच हा पराठा लाटून घेतलाय, कारण मुलांना असं वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलेले पदार्थ आवडतात आणि ते आवडीने पटापट खातात देखील। तर इथे मी तवा गरम करून घेतलाय। आता तव्यावर पराठा घालून घेऊ। 1 मिनिटभर खालची बाजू शेकली की बाजू पलटी करायची आणि वरून तेल किंवा तूप लावायचं। मी इथे तूप वापरलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। पुन्हा दुसऱ्याही बाजूने तूप लावून पुन्हा पराठा पलटवून दोन्ही बाजूंनी हलके डाग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी दुसराही पराठा याच पद्धतीने भाजून घेत आहे। तर अशा पद्धतीने पालकचे पराठे बनवाल तर सकाळी घाईमध्ये सुद्धा अगदी पटकन तयार होतील आणि मुलं देखील आवडीने हे पराठे खातील। बऱ्याच वेळा मुलं चपाती भाजी किंवा पालेभाज्या खात नाहीत, अशा वेळी भाज्यांचा वापर करून तुम्ही असे पराठे नक्की बनवू शकता। आता त्यानंतर बनवूयात आजची 9वी नाश्त्याची रेसिपी। सुरुवातीला बाउलमध्ये घेतले 1 वाटी पोहे आणि पाणी टाकून पोहे एकदा स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर दुसरं पाणी टाकून 10 मिनिटं हे भिजायला ठेवायचे। 10 मिनिटांनंतर पोहे चाळणीवर ओतून असं चमच्याने दाबत पोह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचंय। दुसऱ्या बाउलमध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून किसून घेतला। आता यामध्ये नितळलेले पोहे घालायचे आणि आता पोहे आणि बटाटा हाताने स्मॅश करत चांगलं एकजीव करून घ्यायचंय किंवा मळून घ्यायचं।
तर इथे याचा एक गोळा बनवून घेतला। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, 1 टेबलस्पून कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घातलं। आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे। तर सुरुवातीला 3 चमचे मैदा घातला आणि गरज वाटेल तसा आणखी सुद्धा आपण मैदा वापरू शकतो। आता हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं। हाताला मिश्रण चिकटतंय असं वाटलं की तेलाचा हात घेऊन हे मळून घ्यायचं। इथे मिश्रण तयार झालंय। आता याच्यातील थोडासा पोर्शन घेऊन याचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि मैद्याचा वापर करून हे चपातीपेक्षा थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचंय। तर इथे बघू शकताय पोळी लाटून घेतली। आता वाटीच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या। साईज ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी ठेवू शकता। तर इथे तुम्ही पुरीचा जाडसरपणा बघू शकताय, इतपत असायला पाहिजे। इथे तुम्हाला पुरी बनवणं थोडंसं तेलकट वाटत असेल तर तुम्ही चपातीसारखं हे लाटून तव्यावरती थोडंसं तेल लावून पराठ्यासारखं भाजून देखील घेऊ शकता, खूप छान लागतं। तर कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची। पुरीवरती आली की झारीने पुरीवरती दाब द्यायचा या प्रकारे, म्हणजे पुरी छान टम्म फुगते। आता दोन्ही बाजूने पुरी गोल्डन ब्राउन होईपर्यंत मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनिटे तळून घ्यायची। एकाच वेळी तुम्ही 2 ते 3 पुऱ्या देखील तळू शकता। इथे आपली पुरी तळून तयार आहे। आता ती काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। इथे आपली पोहे आणि बटाट्यापासून मस्त खमंग अशी पुरी तयार झाली। ही तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा मग एखाद्या चटणी सोबत देखील खाऊ शकता। आता बनवूयात आजची 10वी आणि शेवटची रेसिपी। त्यासाठी एका बाउलमध्ये घेऊ 1 वाटी बारीक रवा, जो आपण उपमा वगैरे बनवण्यासाठी वापरतो तो हा रवा आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दही घालायचे आणि आता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याचं एक घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचे या पद्धतीचं। आता यावर झाकण ठेवू आणि रवा भिजण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर इथे मी काही उकडलेल्या भाज्या घेतल्यात। त्यामध्ये आहे बटाटा, गाजर, फ्लॉवर, फरसबी आणि मटार आहेत। इथे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग उकडलेली कडधान्ये किंवा मोड आलेली मटकी सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता। आता या भाज्या आपल्याला चांगल्या स्मॅशरने अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत। आता हे साईडला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूया। त्यासाठी पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले। तेल तापल्यानंतर घातले अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि 1 कांदा असा बारीक कट करून घातलाय। आता कांदा मऊसर होईपर्यंत छान परतवून घेऊ। कांदा असा मऊसर शिजला की यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता हे मसाले आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि भाज्या या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा परतवून घेऊयात। मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिटं या आपल्याला परतवत राहायच्या आहेत। भाज्या चांगल्या परतल्या गेल्या की चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर मी इथे हे असे सारख्या आकाराचे 2 डब्बे घेतलेत। लंच बॉक्समध्ये वगैरे असतात तसे। असे डब्बे नसतील तुमच्याकडे तर वाट्या देखील वापरू शकता। आता या डब्यांना आतून तेल लावून घ्यायचे या प्रकारे। त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे। इनो नसेल तर खाण्याचा सोडा अर्धा चमचा वापरला तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही। आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय चांगलं। आता लगेचच हे बॅटर तेल लावलेल्या डब्यांमध्ये साधारण 2 ते 3 चमचे काढून घ्यायचे आणि डब्बा अशा प्रकारे थोडासा टॅप करायचा आहे 2 ते 3 वेळा, म्हणजे यामध्ये काही हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल। तर इथे मी दोन्ही डब्यांमध्ये हे बॅटर भरून घेतलंय। आता हे स्टीम करून घेऊ।
त्यासाठी इकडे मी कढईमध्ये अगोदरच 2 ग्लास पाणी उकळून घेतलं होतं। आता यामध्ये अशा प्रकारची एखादी जाळी ठेवायची आहे आणि तयार मिश्रणाचे डबे यावरती असे ठेवून द्यायचे। आता यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर साधारण 8 ते 10 मिनिटे हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे। 10 मिनिटांनंतर झाकण काढलं। आता हे आतपर्यंत शिजलंय का हे चेक करायचे। त्यासाठी मी टूथपिक किंवा सुरी अशी मध्यभागी खोचायची। तर इथे बघू शकताय पीकला कुठेही पीठ चिकटलं नाहीये, याचा अर्थ हे व्यवस्थित असं आतपर्यंत शिजलं गेलंय। आता गॅस बंद करूयात आणि हे डबे चांगले थंड करून घेऊ। थोड्या वेळानंतर हे डबे थंड झाले की सुरीने याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि हे डिमोल्ड करून घ्यायचे या प्रकारे। तर इथे बघू शकताय हे किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलंय। आता याला सुरीच्या साहाय्याने असा मधून कट देऊन घ्यायचा आहे आणि याचे सेपरेट 2 असे भाग करून घ्यायचेत या प्रकारे। तर इथे बघू शकता याला आतमध्ये किती सुंदर जाळी पडली आहे। आता तयार केलेलं भाज्यांचं स्टफिंग यावरती घालून सगळीकडून एकसारखं पसरवून घ्यायचंय या प्रकारे। हवं तर तुम्ही याला टोमॅटो केचप किंवा हिरवी जी पुदिन्याची चटणी असते ती देखील लावू शकता। आता दुसरा भाग यावरती ठेवून घ्यायचा आहे या प्रकारे आणि हे आणखी छान दिसावं आणि चवीला छान लागावं म्हणून हे थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊ। त्यासाठी पॅन गरम करून घेतलाय। आता पॅनला तेलाने असं ग्रीस करून घेऊ। त्यानंतर यावर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे तयार केलेले बन किंवा हे बर्गर म्हणू शकता याला तुम्ही, हे आता यावरती ठेवून द्यायचे आणि 2 मिनिटं आपल्याला ही बाजू शेकू द्यायची आहे मध्यम गॅसवरच। 2 मिनिटांनंतर याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्याही बाजूने हे 2 मिनिटं शेकून घ्यायचे। तर इथे बघू शकताय तुम्ही हे दोन्ही बाजूंनी अगदी छान गोल्डन कलरवरती फ्राय करून घेतलंय। आता हे काढून घेऊ। वाव, मस्तच। तर इथे आपला रव्याचा अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार झालाय। याला तुम्ही रव्याचा बर्गर सुद्धा म्हणू शकता। चवीला हा नाश्ता खूप भन्नाट लागतो, अगदी मुलं आवडीने खातील। नक्की एकदा तुम्ही बनवून बघा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि यातली कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला सांगा।